तर विद्यार्थी बंधूंनो, आता आपण बॅटरी आणि सेल बद्दल खूप काही माहिती करून घेतली, पण या ज्या बॅटरी आपण वापरतो आणि या वापराच्या काळामध्ये तिच्यामध्ये काही वेळा निरनिराळ्या प्रकारचे दोष किंवा बिघाड निर्माण होतात. त्याची आता आपण पहिल्यांदा माहिती करून घेऊया. पहिला भाग म्हणजे सल्फेशन. लेड ऍसिड सेल दीर्घकाळ न वापरल्यास प्लेटवर लेड सल्फेटचा पांढुरका थर जमा होतो. यालाच सल्फेशन म्हणतात. सल्फेशनमुळे इंटरनल रेजिस्टन्स वाढून सेलची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे सेल चार्जिंग मध्ये पण अडथळे निर्माण होतात. मग अशा दोषाचं जर आपल्याला निराकरण करायचं असेल तर असे सेल ट्रिकल चार्ज पद्धतीने परत चार्ज करावे लागतात किंवा इलेक्ट्रोलाइट मध्ये अल्प प्रमाणामध्ये खाण्याचा सोडा मिसळावा लागतो. आता बॅटरी मधला दुसरा दोष म्हणजे बकलिंग. बकलिंग म्हणजे वेडवाकडे होणे. वाजवीपेक्षा जास्त रेटिंगने म्हणजे दराने सेल चार्ज किंवा डिस्चार्ज केल्यास मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे प्लेट्स वेड्यावाकड्या होतात. यालाच आपण बकलिंग म्हणतो. बकलिंगमुळे प्लेट्स शॉर्ट होतात. तसेच प्लेट मधील ऍक्टिव्ह मटेरियल गळून सेलची कार्यक्षमता कमी होते. कधी कधी सेल शॉर्ट होतात. आता आपण तिसरा फॉल्ट पाहूया. त्याला म्हणतात सेडिमेंटेशन. सेल चार्ज आणि डिस्चार्ज होत असताना प्लेट पासून ऍक्टिव्ह मटेरियलचा काही भाग गळून मड हाऊस मध्ये जमा होतो. इलेक्ट्रोलाइटचे पृथक्करण होत असताना प्लेट मधील अशुद्ध द्रव्ये अलग होऊन मड हाऊस मध्ये साचल्याने प्लेट्स शॉर्ट होण्याच्या क्रियेला सेडिमेंटेशन म्हणतात. ओव्हर हिटिंग, व्हायब्रेशन, ओव्हर रेटने चार्जिंग व डिस्चार्जिंग अशा या कारणामुळे अशा प्रकारचा दोष निर्माण होतो. हा दोष जर आपल्याला दूर करायचा असेल तर इलेक्ट्रोलाइट मध्ये शुद्ध पाणी मिसळावे लागते आणि काही वेळात आपल्याला पूर्ण इलेक्ट्रोलाइटच बदलावं लागतं. आता सेल मध्ये पुढचा होणारा दोष म्हणजे कोरोजन. हवेतील आर्द्रता आणि इलेक्ट्रोलाइट मधून बाहेर पडणारे गॅसेस यांच्या संयोगाने सेलच्या कनेक्टरवर आणि टर्मिनलवर ऑक्साईडचा फिकट निळसर थर जमा होतो. याला कोरोजन म्हणतात. कोरोजनमुळे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स मध्ये वाढ होते. आता समजा असा जर दोष निर्माण झाला तर मग काय करायचं? तर अशा वेळेस सेलचे कनेक्टर आणि टर्मिनल पोस्ट वरचेवर गरम करून पाण्याने पुसून घ्यावे लागतात आणि पुसल्यानंतर त्याच्यावर व्हॅसलीन अथवा ग्रीस लावायचं असतं. ठीक आहे. आता आपण बॅटरीची क्षमता म्हणजे काय ते पाहूया. बॅटरी किती अँपिअर दराने किती तास इलेक्ट्रिकल पॉवर पुरवू शकते याला त्या बॅटरीची कार्यक्षमता म्हणतात. बॅटरीची कार्यक्षमता बरोबर अँपिअर गुणिले तास. प्लेटची संख्या, इलेक्ट्रोलाइटच्या संपर्कात येणाऱ्या प्लेटच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, डिस्चार्जचा रेट, प्रति सेलचे व्होल्टेज, बॅटरीचे आयुष्यमान, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि इलेक्ट्रोलाइट या सगळ्याच बाबीवर बॅटरीची क्षमता अवलंबून असते. बॅटरीच्या क्षमतेसाठी AH ही अक्षरे वापरतात. बॅटरीची क्षमता जर काढायची असेल तर आपल्याला पुढील सूत्र वापरावं लागतं, जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. AH बरोबर A गुणिले H. या सूत्रामध्ये H म्हणजे अँपिअर आवर क्षमता
आणि ए बरोबर करंट की जो एम्पियर मध्ये असतो आणि एच म्हणजे वेळ जो तासामध्ये असतो। आता आपण बॅटरीची कार्यक्षमता म्हणजे काय ते पाहूया। बॅटरीचे आउटपुट आणि इनपुट यांच्या गुणोत्तरास बॅटरीची कार्यक्षमता म्हणजेच बॅटरीची एफिशियन्सी म्हणतात। ही एम्पियर आवर एफिशियन्सी मध्ये किंवा वॅट आवर एफिशियन्सी मध्ये सांगितली जाते। एम्पियर आवर एफिशियन्सी म्हणजे काय तर बॅटरीचे डिस्चार्जिंग एम्पियर आवर आणि चार्जिंग एम्पियर आवर यांच्या गुणोत्तरास एम्पियर आवर एफिशियन्सी म्हणतात आणि नेहमी 1 पेक्षा कमी असते आणि म्हणून तिला 100 ने गुणून ती टक्क्यात सांगितली जाते। आता हे जर काढायचं असेल आपल्याला तर पुढील सूत्राचा वापर करावा लागतो। आता आपल्याला स्क्रीनवर हे सूत्र दिसत आहे। यातला जो पहिला एन सारखा अक्षर आहे याला इटा असे म्हणतात। म्हणून इटा ए एच टक्केवारी म्हणजे बॅटरीची एम्पियर आवर क्षमता टक्केवारी मध्ये बरोबर डिस्चार्ज ए एच गुणिले 100 भागिले चार्जिंग ए एच। किंवा आपल्याला असे म्हणता येईल की बॅटरीची एम्पियर आवर क्षमता बरोबर आय डी गुणिले एच डी भागिले आय सी गुणिले एच सी या सगळ्याला गुणिले 100। यामध्ये आय डी म्हणजे डिस्चार्जिंग करंट एम्पियर मध्ये, एच डी म्हणजे डिस्चार्जिंग वेळ तासांमध्ये, आय सी म्हणजे चार्जिंग करंट एम्पियर मध्ये आणि एच सी म्हणजे चार्जिंग वेळ तासामध्ये घ्यावा लागतो। जशी बॅटरीची कार्यक्षमता एम्पियर आवर मध्ये सांगितली जाते तशीच बॅटरीची एफिशियन्सी वॅट आवर मध्ये सुद्धा सांगितली जाते। यामध्ये बॅटरीचे डिस्चार्जिंग वॅट आवर आणि चार्जिंग वॅट आवर यांच्या गुणोत्तराला वॅट आवर एफिशियन्सी म्हणतात। ही देखील 1 पेक्षा नेहमी कमी असते आणि म्हणून हे काढताना आपल्याला 100 ने गुणून टक्केवारीमध्ये काढावी लागते। ती शोधण्यासाठी अशा प्रकारचं सूत्र वापरतात। वॅट आवर एफिशियन्सी टक्केवारीमध्ये बरोबर डिस्चार्ज वॅट आवर्स भागिले चार्जिंग वॅट आवर्स गुणिले 100 किंवा वॅट आवर एफिशियन्सी बरोबर व्हीडी गुणिले आय डी गुणिले एच डी या सगळ्याला भागिले व्हीसी गुणिले आय सी गुणिले एच सी आणि या सगळ्याला गुणिले 100। यामध्ये व्हीडी बरोबर डिस्चार्जिंग व्होल्टेज व्होल्ट मध्ये, आय डी बरोबर डिस्चार्जिंग करंट एम्पियर मध्ये, एच डी बरोबर डिस्चार्जिंग वेळ तासामध्ये, व्हीसी बरोबर चार्जिंग व्होल्टेज व्होल्ट मध्ये, आय सी बरोबर चार्जिंग करंट एम्पियर मध्ये आणि एच सी म्हणजे चार्जिंग वेळ तासामध्ये। बहुतेक सर्व लेड ऍसिड बॅटरीची एम्पियर आवर एफिशियन्सी सुमारे 90 ते 95% असते आणि वॅट आवर एफिशियन्सी सुमारे 80 ते 85% असते। बॅटरीची एफिशियन्सी चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या दरावर आणि तसेच तापमानावरही अवलंबून असते।